अध्याय दुसरा. श्री गणेशायन महापूर्वाध्यायीचे कथानुसंधान. धर्मे कृष्णासी केला प्रश्न. आता त्यावरी रुक्मिणी रवण उत्तर दे ते एकीजे. कृष्ण म्हणे गा युधिष्ठिरा, तू मज प्रश्न केलासी करा, परी याचे उत्तर द्याया जरा. क्लेश अंतरा वाटती, येथीचा विषय अतिगुप्त. ऋषींसीही कदा नव्हे प्राप्त, दारापुत्र बंधू की आप्त. यांसिंह अप्राप्य निश्चये, तथापि तू मदभक्त परम, म्हणून मज वाटती श्रम. यास्तव आता यथानुक्रम, सांगतो एके साचार. चैत्राधिक सर्व जे मास, कला काष्टा लव घटी पक्ष. मूर्त याम रात्री प्रादोष, ऋतू अयने संवत्सरे. आणि युगादी अपरार्धात वरी, जे अन्यही कालभाग निर्धारी. वापी कूप पल्लव झरी, हृदय सरिता समुद्र. लता औषधी वनस्पती द्रुम, त्वस्कार पादप आराम. वने उपवने पुरे ग्राम, आणि पर्वत इत्यादी कजे. ते सकळी मूर्तिमंत, स्व गुणी पूजिले जात. त्या सर्वांचेही स्वामी असत, म्हणून सतत पूजी येती. त्यात स्वामी वर्जित अपूज्य ऐसा नाहीच कोणी. उत्तम फल देती, म्हणून स्वाधिकारी पूजिजेत. स्वस्वामीचा आश्रय त्यास, तेने पाहुनी सौभाग्यास. जगा माझी शोभत अशेष, तो एक विशेष वर्तले. कदाचित अधिक महिना उत्पन्न झाला पांडुनंदना. तया पाहुनी लोक नाना दूषणे ठेवू लागले. म्हणती असो हा मलमास, कोणीही सहाय्य नाही यास. निंद्य अनर्ह नीच निशेष, रविसंक्रांतीहीन असे. हा निखिल जगाचा मळ, म्हणून अस्पृश्य जाणा केवळ. यासी शुभ कार्यार्थ सकळ, अशुभ म्हणून वर्जिती. ऐसी सर्वी केली निर्भत्सना, ती एकता तो अधिक महिना. परम दुःखे विलपत नाना, चिंताग्रस्त झाला. आणि म्हणे हाय हाय, कटकटा हे केले काय. आता धरू कोणाचे पाय, काही उपाय सुचेना. ऐसे बोलत मूर्छित पडला. पुनच्च धैर्य धरून उठला. तो अंतरी उपाय सुचला, शरण जावे हरीस. मग राया तो अधिक मास, वेगे पावला वैकुंठास. जेथे मी प्रत्यक्ष जगदीश, वसत असे सर्वदा. मग अंतर्गृही प्रवेशुनी, हरिसी पाहे न्याळोनी. तो रत्न खचित सिंहासनी, बैसला असे आनंदे. ऐसा तया पाहुनी सत्वर, दंडवत घातला नमस्कार. सभेची जोडूनी दोन्ही कर सादर उभा राहिला. आणि दुःखी आसवे गाळीत, गहीवरुनी बोले कापत. म्हणे देवा तू जगन्नाथ, कैसा स्वस्थ बसलासी. मी पामर अनाथ कृपण, माझे कान करिसी रक्षण. तू असूनी करुणाघन, मज की ऐसा उपेक्षिसी. मी निराश्रित असे म्हणून, सर्वजनी मज लागोनी. मलमास ऐसे नाम ठेवूनी, एकीकडे झुगारिले. माझी अत्यंत दुर्दशा झाली, ही तू पाहत असता वहिली. तव दयाळुता कोठे गेली, आज का केली कठोरता. गजेंद्रे भाकिता करुणास्परे, तया धावोनी रक्षिले त्वरे. तैसे आजी मज का बरे, न रक्षिसी दयाळा. आता मी झालो निराश. ऐसे बोलूनी तो मलमास, दुःखा सर्वे ढाळीत विशेष. पुढे तटस्थ राहिला. तेव्हा श्री वैकुंठनाथ कृपे कळवळोनी अत्यंत. म्हणे वत्सा तू सांप्रत, शोक किमर्थ करीतोसी. तुझ अंतरी काय दुःख, ते मज सांगे सगळे क. त्यातून मज तुझ काढतो देख. आता शोक करू नको, एकदा मज शरण येई. तया पुनच्च दुःख नाही, ऐसे असता तू एठाई. येऊन किमर्थ रडतोस. अरे हे माझे वैकुंठ स्थान, केवळ आनंदाचे सदन. येथे नाही शोक जरा मरण. ऐसे असता साचार, येथे येऊन शोक करसी. म्हणून आश्चर्य सकाळसी. तरी आता दुःख काय तुझसी, ते तू मजसी सांग पा. ऐसे हरीचे एकता भाषित, मलमास झाला अतिहर्षित. म्हणे देवा तुझल्या जगात अज्ञान ऐसे काय असे. तू सर्वज्ञ ब्रह्मांड नायक, सर्वद्रक सर्वसाक्षी एक. अकक्षापरी विश्व सकळीक, व्यापून राहिला आहेसी. ही चराचर भूते सर्वही, व्यवस्थे राहती तुझ कुहस्ता ठाई. तुझ विरहित अन्य काही, जगा माझी नाहीच. ऐसा तू असता भगवंता, अजाण्यापरी पुरासी सर्वता. तरी आता माझी व्यथा सांगतो तत्वाता ऐकिजे. निमेष काष्टा कलाक्षण, घटी मुहूर्त यामधीन.
पक्ष मास ऋतू अयन आणि वर्ष इत्यादी जे या स्वामी असती म्हणून स्वस्वामीच्या अधिकारांनी निर्भय असे त्या त्रिभुवनी सदा आनंदे वर्ततात आणि मी तो निराश्रित पाही मज नाम आणि धनी नाही म्हणून ते शुभ कार्याविषयी माझा त्याग करीतात. जेवी विधवा नारी अनाथ तियसी न घेती शुभ कार्यात अशुभ म्हणून व्यवहारात मुख न पाहत तियेचे तेवीच झाली माझी स्थिती हा मलमास निषिद्ध अति ऐसे सकळ जन बोलती दुःख किती काय सांगू यास्तव आता द्यावा प्राण हेची इच्छिते माझे मन निंदेपणे वाचणे आपण याहुनी मरण श्रेष्ठ वाटे सर्वांग जळत आहे ज्याचे तयासी निद्रा सुख कैचे याहुनी अन्य सांगावयाचे उरले नाही काहीच तेव्हा तू पर दुःख सहिष्णू लोकोपकार प्रिय विष्णू आहेसी दृष्ट लोक जयिष्णू वेदी प्रसिद्ध असे तरी तू त्या निज धर्मासी पाहुनी सम्यक विचारेसी जैसे येईल तुझ्या मनासी तैसे करी भगवंता वारंवार पापरजनाने समर्थासी काय सांगणे तू न रक्षिसी तरी मरणे हेची उचित मजाता असे बोलूनी मलमास ते येथेच पडला का साबिस त्या पाहुनी सर्व लोकांस बहु आश्चर्य झाले किंवा हरिसाली तयास नित्य गरुड होता तया मलमासास उठवावया नेत्र संकेते सुचविले ते त्या गरुडे पंखे करून हळूहळू घातीला पवन तेने तो सावध होऊन बोलला वचन हरिसी देवा तू करतोस उपचार परी हे न करुचती सांचार तू जगत करता जगदीश्वर म्हणून शरणा आलोसे तरी टाकोनी अन्य काज त्राही त्राही त्राहीच मज शरणागताची उपेक्षा तुझ योग्य नव्हे समर्था तथापि देवा तू सांप्रत माझी उपेक्षा करीती किमर्थ ऐसे बोलून थरथर कापित विलाप करीत पडेनला ते त्या मलमास असे श्रीधर म्हणे वचा उठ उठ वर तुझे कल्याण होईल सत्वर विषाद करू नकोची बा तुझे हे दुःख अनिवार्य असे यात नाही संशय परी यावर एक उपाय सुचला असे अंतरी तरी मज संगे येई त्वरित चल जाऊ गोलोकाप्रत जेथे जो का गोलोकनाथ पुरुषोत्तम वसता असे तो साक्षात द्विभुज मुरलीधर श्रीकृष्ण भगवान परमेश्वर देवाच्याही देव परिंकर मजहूनही श्रेष्ठ असे तयाची सुंदर स्वरूपस्थिती येथे काय सांगू तुझ प्रती तू प्रत्यक्ष देखिल्यावरती समाधान होईल तो सर्व बीज सर्वाधार निरीह निर्गुण निर्विकार स्वेच्छामय सत्याक्षर परात्पर परमात्मा सकळ श्रुती निगमागम तयासी म्हणती परब्रह्म तोच तो प्रभू परिपूर्णतम पुरुषोत्तम आहे यास्तव येथे जाऊ आपण पुरुषोत्तमाचे धुरुचरण तो तुझे हे दुःख संपूर्ण हरील जाण निश्चय ऐसे बोलून या श्रीपती मलमासात धरुणी हाती वैकुंठाहून गोलोकाप्रती सत्वर आला जाहला श्रीकृष्ण म्हणे युधिष्ठिरासे गोलोक तो काय म्हणसी तरी तयाची स्थिती तुझसी सांगतो एके समग्र ते पूर्वी प्रलयी अति निर्मळ कोटी सूर्याहुनी ते जोळ ज्योतिषो स्वरूप मात्र केवळ असते झाले एकची ते सकळ विश्वासी कारण स्वेच्छामय विभूचे तेज जाण अत्यंत विशाळ नित्य उलबण ऐसे असे साचार तेजा भीतर देख सुंदर असती तीन लोक त्यात तो सर्वोपरी एक तोच गोलोक जाणीजे तो परब्रह्मा ऐसा शाश्वत 3 कोटी योजने विस्तृत मंडलाकृती परमाद्भुत तेज स्वरूप विशाळ रत्नभूमीमय विचित्र योगयासही अदृश्य पवित्र महावैष्णव जनांची मात्र गती होय तये लेखी आणि ईश्वरी योग बळीसी अंतरिक्ष धरले असे त्यासी आधी व्याधी जरा मृत्यू दिवशी तेथे नसती कदाच नानाविध रत्नखचित असंख्य मंदिरे जेथे असत तई तो गोलोक अत्यंत सुशोभित दिसत आहे परी आणि गोलोका खाली दूर 50 कोटी योजनावर दक्षिण सव्य बाजूशी सुंदर 2 लोक आहेत त्यात दक्षिण भागी तो एक तोची जाण वैकुंठ लोक तयाचा विस्ताराती सुरेख 1 कोटी योजने आणि तये लोके जे वसती ते सर्व ही वैष्णव असती विष्णू समान तयांची स्थिती भिन्नाकृती नाहीच चतुर्भुज घन सावळे पितांबर धारी ते जागळे शंखचक्र गदा कमळे हाती असती सर्वांचे
आणि जे तेथीचा स्त्रिया सकळ लक्ष्मी ऐसा करीती सोज्वळ ऐसा तो वैकुंठ निर्मळ असे जाण राजेंद्रा तयाचे डावी करे दूर शिवलोक शोभतो सुंदर 1 कोटी योजनावर असे विस्तार तयाचा तेथीची स्थिती पाहता सतत पार्षद गणची सर्व वसत सकळी ते भाग्यवंत भिये कृतांत तयासी जैसा साक्षात उमारवण तेसेच दिसती संपूर्ण शुक्ल पट्टिश दैदिप्यमान हाती तीक्ष्ण विराजती सर्वांगी शुद्ध भस्माचे उटी नाग यज्ञोपवित कंठी अर्धचंद्र कोर लाटी कासे लोटी सर्वांचे कासे लंगोटी सर्वांचे आणि ते सर्वही गंगाधर त्रिनयनयुक्त मनोहर येऊन तो शिवलोक सुंदर आणि पवित्र आहे पे कृष्ण म्हणे राया एक जो तेजरूप कथील कोलोक तयाची अभ्यंतरी एक ज्योती आहे सुंदर ती परमानंदाची कारण परात्पर नित्य निरंजन सकळ योगी तियेचे ध्यान ज्ञान दृष्टी करतात ते ज्योतीचे मध्यवर्ती मनोहर आहे दिव्य मूर्ती तिच्या सौंदर्या नाही मिती किशोर वय शोभत इंद्रिय वरद ला समान सर्वांग शोभे श्यामवर्ण नल पंकजा नवपंकजा ऐसे अरुण चित्रकोण विराजती कोटी शारद पूर्णेदु ऐसे मुख कमल प्रसन्न दिसे धनुष्या ऐशा वक्र विशेष भ्रुकुटी दोन्ही विराजती रत्नखचित गिरीट श्री करणी कुंडले दिसती साजिरी श्री वच्छालांचन शोभे उरी कटके करी चमकती कंठी कैस्तुभ ती जागळा मळा विलसे वनमाळा सुंदर कस्तुरीचा टिळा रुद्र कपाळी विजिरेचे 52 कशी तप्त सुवर्ण तैसे कासे पीत सवन रत्नखचित दैदीप्यमान मेखला शोभे तयावरी दिव्य पाचूंचे गाभे सतेज तैसे दिसती दोन्ही भुज रत्न जडित तेज पुंज मुरली हाती धरली असे सर्व लावण्याचे निधान किती तयांचे करुवर्णन कोट्या न कोटी मीनकेत न कुरवंडी करून टाकावे ऐसी ती दिव्य किशोर मूर्ती गोलोकीच्या तेजात निरुती रत्नसिंहासनवरती वैसली असे आनंदे तोची परंज्योती परंधाम तोची कृष्ण परमोत्तम तो आणि तयासही पूर्ण परिपूर्णतम परब्रह्म म्हणतात तो वस्तुता निर्विकार निरह निरंजन सर्वाधार स्वेच्छामय सत्य परात्पर स्वतंत्र आद्य अव्यक्त तो सर्व सिद्धी स्वरूप सर्व सिद्धेश सिद्धनायक मंगळरूप मंगळकारक मायातीत परिपूर्ण तो आदि मध्याय वसानहीन पूर्ण पुराण पुरुष विश्वकारण विश्वव्यापक विश्वपालन विश्वहरण विश्वातील अनंत कोटी ब्रह्मांड नायक अनंत माया चक्रचालक अज्ञान कारांतक मोक्ष स्वरूप सनातन शराशर पैर अव्ययाच्युत षड्गुणेश्वर्य सदालंकृत षड्दर्शन प्रतिपादित षड्मिरेज वर्जित सर्वमय वेदरूप वेदजनक वेदप्रिय वेदोद्धारक वेदस्तव्य वेदस्थापक वेदरक्षक शरण्य वेदमार्ग प्रवर्तक आद्य वेदांग प्रतिपाद्य वेदशिरोभाग संवेद्य शुद्ध शांत परमात्मा आणि तो निर्गुण निर्विकार तयासी काहीच नाकार सच्चिदानंदात्मक साचार ऐसाची असे केवळ परी कराया लोककल्याण पूर्व प्रकारे साकार सगुण पुरुषोत्तम स्वरूप आपण स्वेच्छे धरून राहिला असे श्रीकृष्ण म्हणे धर्माला गुण पूर्वानुसंधाना देई मन श्री विष्णू मलमासेसी घेऊन गोलोका आता जाहला पुढे जाता जाता दूरवर मध्य प्रदेशी पोचला सत्वर तो दुरूनची भगवत मंदिर अतिसुंदर देखिले ते मणिस्तंभी सुशोभित उत्तम तया माझी श्री पुरुषोत्तम बैसला असून तयाचे अनुपम तेज सर्वत्र फाकत असे तेने तेजे श्री विष्णूचे डोळे विपावून तत्काळ मिठते मागून हळूच उघडती बळे पुढे गमन आरंभली पाठीमागून मलमासास तयास तो वैकुंठेश मंद मंद चालता संघर्ष महाद्वारा सपातला तो द्वारपाळी उठवून तक्षण प्रेमे वंदिले तयाचे चरण मग त्या मानस सहवर्तमान मंदिरात विष्णू प्रवेशला तो पुरुषोत्तम परमज्योती श्याम सुंदर त्रिलोकमूर्ती
श्यामसुंदर किशोरमूर्ती रत्नसिंहासनावरती बैसला असे आनंदे तया पाहताची रमारमण आनंदे वंदुनी सत्तच्चरण सवेची हस्तद्वय जोडून स्तुती करिता जाहला तो उठवून पार्श्वदगनी श्री विष्णूशी सत्कारुनी रत्नसिंहासनानुनी बैसावया दिदिले मग पुरुषोत्तमे तयासी कथिले आसनी बैसावयासी तै तो विष्णू बहु विनयेसी वरी बैसता जाहला पाणी तया पाठी मलमास नेत्री अश्रू ढाळीत विशेष थरथर कापत करद्वयास जोडून उभा राहिला ऐसे श्रीकृष्णे धर्मा लागुनी कथियेले काम्यकवनी यम साक्षात नारायण मुनी नारदासी कथिता जाहला इति श्री अधिक मास महात्म्य सार बृहन्नार दीय पद्माधार सज्जन श्रोते कोण चपुर प्रिय भक्तांनो, पुरुषोत्तम महात्म्याचे एक अध्याय पारायण आपल्या व्यंकटेश ज्योतिष परिवारात रोजच्या रोज होत राहणार आहे. अधिक मासामध्ये हे पारायण करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. या पारायणामुळे घरातील नकारात्मकता कमी होते, मनाला शांती मिळते, पापांचा नाश होतो आणि भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते. अधिक मासात श्रद्धेने केलेले पारायण जीवनात सुख, समाधान, मानसिक शांतता आणि आध्यात्मिक प्रगती देणारे ठरते. त्यामुळे आपण सर्वांनी या भक्तिमय उपक्रमाचा नक्की लाभ घ्यावा. अशाच प्रकारचे आध्यात्मिक व्हिडिओ, उपाय, व्रत, माहिती आणि धार्मिक मार्गदर्शन पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि हो, तसेच तुम्हाला जर माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचे असेल तर त्याची लिंक कमेंटमध्ये दिलेली आहे. त्या ग्रुपवर तुम्हाला दररोजचे राशी भविष्य, पंचांग, धार्मिक उपाय आणि माझ्या रोजच्या संस्कार वर्गाची लाईव्ह लिंक मिळेल. या संस्कार वर्गामध्ये मी रामरक्षा, भीमरूपी, गणपती स्तोत्र यासारखे अनेक स्तोत्रे पूर्णपणे मोफत शिकवत असते. त्यामुळे भक्ती आणि संस्कार यांचा लाभ घेण्यासाठी आजच माझ्या परिवारात सहभागी व्हा. श्रीकृष्ण कृपा सर्वांवर राहो. जय श्री हरी.